पाठीवर स्टंप आणि हॉकी स्टिकने मार खात होता आणि मान खाली व डोक्यावर हात ठेवून प्रशांत फक्त एक शब्द बोलत होता, माराल तर तकाट मारा. आणि हा प्रकार बाजारपेठेत खालच्या नाक्यावर चालू होता. गावातील काही लोकांनी व प्रशांतच्या मित्रांनी पाहिले, पण त्याला सोडवण्याचा धाडस कोणीच केले नाही. काही जणांनी तर विचार केला की हा काय जगणार नाही, बहुतेक मरेल. एवढा मार खाल्ल्यावर कोणता माणूस जगला आहे. ते जे प्रशांतला मारायला आलेली पोरं होती, ती जेव्हा दमली तसे त्यातील एकाने प्रशांतला लाथ मारली व बोलला की आता जर तिच्या आसपास जरी दिसलास तर चुकून यातून जगलास तर कापून टाकेल. प्रशांतने त्याला प्रत्युत्तर दिले की तिला विचार की ती किती वेळा माझ्यासोबत फिरली आहे, ते आणि तेही माझ्यासमोर. तसे त्या मुलीच्या मामाने तिला आणले व प्रशांतच्या समोर विचारले की तुमच्या दोघांमध्ये काय आहे का. त्यावर ती म्हणाली की हा सारखा माझ्या कॉलेजजवळ येतो व माझ्याकडे पाहत असतो, माझ्या याच्यासोबत काही नाही. आत्ता मात्र त्या पोरांनी पुन्हा प्रशांतला खूप मारले व निघून गेले. प्रशांतसुद्धा त्याची गाडी चालू करून घरी निघून गेला. बाजारात येणाऱ्या प्रत्येक माणसाला या गोष्टीची माहिती होती आणि सगळे लोक एकच चर्चा करायचे की त्या गावातील पोरं जाम बेकार, आपल्या तालुक्यात एवढी डेंजर पोरं कुठंच नसतील. तर काही माणसांनी ज्याने मार खाल्ला तो काय कमी रगेल नाही, एवढा मार आपण खाल्ला असता तर मेलो असतो, पण तो गाडी चालवून घरी गेला. प्रशांत एक असा मुलगा ज्याचे वडील BEd शिक्षक आहेत, पण तो जास्त शिकला नाही. उंचीने एकदम परफेक्ट, दिसायला सुंदर, रंगाने गोरा, कायम हसरा, खूप सारे मित्र जमतील अशी वृत्ती, कधीही पैशांचा विचार न करता खर्च करणारा, मुलांना क्रिकेटमध्ये कायम पैशांची मदत करणारा, कोणत्याही प्रकारचे व्यसन नसलेला आणि लहानाचा मोठा मामाकडे झालेला पोरगा. एवढा मार खाऊन सुद्धा प्रशांत गावात हळदीला नाचायला आला. त्याला पाहून बहुतेक जणांनी तोंडात बोटे घातली. जो तो बोलू लागला, दुसरा कोणी असता तर मेला असता, पण हा परश्या मजबूत गडी आहे. प्रशांतला मारणारी पोरं तेवढ्यावर थांबली नाहीत, तर त्यांनी एक मोठा प्लॅन तयार केला. त्यांनी 10-12 जणांनी एक मीटिंग घेतली आणि त्यांनी ठरवले की आपण आपल्या तालुक्याला दाखवून देऊ की आपला गाव किती डेंजर आहे म्हणून. इथून पुढे कोणताच मुलगा आपल्या गावातील मुलीवर तोंड वर करून पाहणार नाही. त्यांच्या मनात एवढी भीती राहिली पाहिजे की त्यांनी स्वप्नात पण विचार नाही केला पाहिजे. ठरल्याप्रमाणे ते प्रशांतच्या गावात जातात कार घेऊन. त्या कारमध्ये हॉकी स्टिक, स्टंप व तलवारी होत्या. अजून त्यात बियर, विस्कीच्या बॉटल होत्या आणि त्या बॉटलमधील दारू पिऊन ते प्रशांतच्या गावातील एका टपरीमध्ये जाऊन सिगारेट पित आहेत. ती जी पोरं आली आहेत त्यामध्ये तिघे 25-27 मधले असतील, तर तिघे 17-18 वर्षामधील होते. ते 6 जण आता गावात निघाले आहेत बाहेरघरी करायला. एका हातात सिगारेट तर एका हातात बिअरची बॉटल घेऊन ते वरच्या अळीकडे निघाले. ते जात असताना काही लोकांनी त्यांना पाहिले, पण त्यांना काही बोलले नाहीत. त्यांना वाटले की बेवडे गावात फिरत आहेत, मरू दे. वरच्या अळीत पोचल्यावर तिथे अजून एक दुकान आहे. तिथे त्यांनी पुन्हा सिगारेट घेतली व दुकानदाराला विचारले की प्रशांतचे घर कोणते आहे. त्यांनी सांगितले की समोरच आहे. नंतर दुकानदार विचारतो की काय काम काढले आहे त्याच्याकडे, तर ती पोरं म्हणाली की त्याला मारायला आलो आहोत. मग ते पुढे चालत चालत प्रशांतला शिव्या देत, दम असेल तर बाहेर ये, आज तुझ्या गावात तुझा खून करतो, हिम्मत असेल तर ये साल्या. आत्ता मात्र प्रत्येक घरातली बायका पोरं बाहेर येऊन पाहू लागले की प्रशांतला कोण शिव्या देत आहेत आणि त्यांना हेही माहीत पडले की ते प्रशांतला मारायला आले आहेत. प्रशांतच्या काकाच्या मुलांनी ही खबर त्याच्या आजोबाला जाऊन सांगितली की आपल्या दादाला मारायला पोरं आली आहेत. ही तीच पोरं आहेत ज्यांनी दादाला बाजारपेठेत मारले होते. आजोबा म्हणतो, छोट्या काकाला फोन लाव. तसे त्याने छोट्या काकाला फोन लावला व आजोबाकडे बोलायला दिले. आजोबांनी त्याला ट्रॅक्टर भवानी मंदिरासमोर आडवा लावायला सांगितला व सगळ्या घटनेची माहिती दिली. नंतर आजोबा म्हणतात की बाळाला फोन लाव. मग त्याने बाळा काकाला फोन लावला व आजोबा बाळाबरोबर बोलले. आजोबांनी बाळाला सांगितले की नदीच्या पुलावर ट्रॅक्टर आडवा लावून ठेव व त्याला सगळी घटना वर्णन करून सांगितली. मग आजोबा म्हणतात की जगूला फोन लाव. तसे त्यांनी जगूला फोन लावला आणि आजोबांना बोलायला दिले. आजोबा जगूला म्हणतात की आपली जेवढी पोरं सध्या गावात आहेत ती जमा कर आणि
भवानीजवळ आपल्या परशाला मारायला दुसऱ्या गावातली पोरं आली आहेत. जगू तिकडून हो म्हणतो व साधारण 50-100 पोरं घेऊन तो भवानी मंदिराजवळ जातो. मग इकडे आजोबा सोमनाथला फोन करायला सांगतो व वाड्यातील जेवढी मंडळी घरामध्ये आहेत तेवढ्यांना घेऊन एक शाळेत जाऊ. तोही म्हणतो. गावातील बहुतेक मुलांना फोन लावून सदर घटनेची माहिती दिली. जशी पोरं जमा झाली तसा आजोबांनी धरा म्हणून सांगितले. तसा त्या 6 जणांनी पळ काढायचा प्रयत्न केला. सगळे गाडीत बसले आणि गाडी स्पीडने चालू लागले. पुढे भवानी मंदिराजवळ ट्रॅक्टर आडवा केलेला आणि 100-150 पोरं. काय करावे कळत नाही. त्यातील एक जण म्हणाला की काही होऊ दे, आपण यांना मारून निघू. काही जण गर्दी पाहून घाबरले आणि जशी गाडी थांबली तसे 1-2 जण त्या झाडीमधून पळून गेले. आता ते 4 जण राहिले होते. हातात स्टंप घेऊन चालत होते. पोरांनी तिकडून दगडीचा मारा करायला सुरुवात केली. दगडी एवढ्या येत होत्या की त्यांचा प्रतिकार करता येत नव्हता. ना हल्ला करता येतोय, ना पळ काढता येतोय. चौघे आता पूर्णपणे फसले आहेत. त्यात एक लहान मुलगा ज्याचे नाव चिन्मय आहे. तो गावातील एका मोठ्या परिवाराचा नातेवाईक होता. म्हणून त्यांनी गावाला विनंती करून त्याला बाहेर सुरक्षित काढण्याचा प्रयत्न केला. आता उरले 3. त्या तिघांना जमलेल्या पोरांनी दगडी काठ्या हाताने पायाने इतके मारले की ते पूर्ण रक्तबंबाळ झाले. नमस्कार मित्रांनो, आपण ही स्टोरी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील भाग लवकरच आपल्यासह भेटीला येत आहे. थँक्यू.